तर आणखी एक महत्त्वाची बातमी, कलांनुसार केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिसतंय। केरळमधली जर चित्र आपण पाहिली तर डावे केरळम हरले तरी भारत डावे मुक्त होणार। एकमेव राज्यात असलेली सत्ता डावे गमावणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विजयन यांचा किल्ला अबाधित राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केरळमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं। मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे। एकूण 140 जागा असून बहुमतासाठी 71 जागांची गरज आहे। तर सध्या एलडीएफ आघाडीचं सरकार असून पिनराई विजयन मुख्यमंत्री आहेत। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफ ही आघाडी प्रबळ विरोधी पक्ष आहे। गेल्या वेळी डाव्यांनी 99 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं। मात्र आता या निकालात काय चित्र पाहायला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कलांनुसार केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिसतंय। डावं केरळम हरलं तर भारत डावे मुक्त होणार असं या ठिकाणी सांगण्यात येतंय। एकमेव राज्यात असलेली सत्ता डावे गमावणार का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफनं आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे आता केरळमध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एकमेव राज्यात असलेली सत्ता डावे गमावणार का, हा सवाल या ठिकाणी आता उपस्थित केला जातोय। राज्यातील खरं तर 5 राज्यांचा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे। चुरशीची अशी ही लढत ठिकठिकाणी होतीये। पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत। Second round counting is already started, but our expectation was 100 seat. Now we are closing 89. LDF is below 50 and BJP only 3 or 4. So whatever we told before the exit poll, UDF will win more than 100 seat. So at present we are in 89. LDF is only 45. Our estimation will be more. We will cross 100. That will be absolutely, our prediction will be correct. So we at the moment 89 we have crossed. It's just 11 seats to 100 to hit century. It is beyond what exit polls had projected. People of Kerala have gifted a decisive victory to Congress-led UDF. It's a moment of excitement, exuberance, pride. So we are thankful, grateful to the people of Kerala, and this is also a reflection of how the CPM-led LDF was a miserable failure, and the anti-incumbency factor has played very well. So all in all, see, as we speak now, we have crossed 89 and LDF has gone below 50. So this is a true reflection, a great victory at this early hours itself. We expected this, but then when expectation turns to reality, it's completely different. There is a complete way for the UDF. It's 10 years of misrule that is being wiped out by the voters in Kerala. The LDF is being thrown to the Arabian Sea. They'll sit there like in West Bengal. They'll never come back again. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।